भाऊ नमस्कार. हा नमस्कार सर, बोला. आपलं नाव गाव सांगता येईल, आजची तारीख पण? आजची तारीख 25 तारीख आज 9वा महिना 2025. 25. आपलं नाव सांगता येईल? नाव अमोल प्रभाकरराव तिडके, धनोडी बहादरपूर, जिल्हा वर्धा, तहसील आर्वी. आर्वी तालुका तुमचा आर्वी आहे? तालुका आर्वी आहे. आपण 10 दिवसापूर्वी, 10 दिवस झाले ना, 10 दिवसापूर्वी तुम्ही औषध सोडलं यालायचं प्लॉटला, आणि ते छत्रपती संभाजीनगर वरून मागवलं होतं, बरोबर? आणि ते आलं होतं. मला वाटतं ह्या 2 एकरच्या प्लॉटला तुम्ही पूर्वी पहिल्यांदा सोडलं. सुरुवातीला तुम्ही 15 तारखेला आपण सोडला इथं. 15 तारखेला सोडला. हा, जे तुम्ही मागवलं होतं. मग त्याचे तुम्हाला रिझल्ट काय वाटतं? जे आहेत ते सांगा, कारण मी छत्रपती संभाजीनगर वरून तुमचा प्लॉट बघायला आलो, तुमचा व्हिडिओ बनवतोय. तर हा चुकीचा मेसेज शेतकऱ्यांना जाऊ देऊ नका. का तर मी वारंवार ही गोष्ट सांगत आलो की शेतकरी फसायला नको. आता तुमच्याशी बोलून सकाळपासून मला ते बरं वाटतंय. आपण सकाळी मला वाटतं 9 वाजल्यापासून आपण सोबत आहोत. आता 12 12:30 होत आहे आणि आपण सोबत आहोत. तर भरपूर आपली चर्चा झाली. त्यातून तुम्हाला मी जाणवलं असेल कसं आहे, तुम्ही मला जाणवलेत कसे आहेत. पण शेतकऱ्यांना चुकीचा मेसेज जायला नको. याच्यासाठी जे तुम्हाला वाटलं ते खरंच सांगा, खोटं सांगू नका. नाहीतर व्हायचं काय, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाटायचं म्हणजेच छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, की हा फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी तिथपर्यंत गेलाय किंवा तुम्हाला काहीतरी चॉकलेट दिलंय, असं व्हायला नको. जी चर्चा झाली असेल आपल्यातून ती बाजूला ठेवून तुम्हाला याचे जे रिझल्ट आले तेच सांगा. कंपनीला मोठं करण्यासाठी, इव्हन मला मोठं करण्यासाठी कुठलाही विषय चुकीचा किंवा खोटा नका बोलू. आता तुम्हाला आलेले रिझल्ट सांगा. तर आता अद्रकाची गोष्ट अशी आहे, माझा अनुभव 12 वर्षापासून आहे. तर इथं सड लागली होती 14 ऑगस्टला थोडी. तर मी मेटॅलेक्झिन आणि M45 क्लोरो 50 स्पॉट रिंजिंग केल्या. अधिक 8 दिवसांनी झाली, अधिक तिथून केली, अधिक 8 दिवसांनी झाली. नंतर आता औषधं भरपूर वापरले, पण जेव्हा तुमचं व्हिडिओ पाहिला तेव्हा आता आम्हाला एक सहारा पाहिजे, बरोबर? तर मग मी ठरवलं का आता तुम्हाला फोन केला. नंतर तुम्ही म्हणे माझं औषध वापरून पहा, 100% रिझल्ट आहे. तुम्ही 25 दिवस मला सांगितले होते, आज जायला 10 दिवस झाले. 15 ते 25 10 दिवस झाले आज. तरी माझा अनुभव आहे का तुमचे रिझल्ट आहे, झाले 10 दिवस आहे पूर्ण. मी आता काही दिवस व्हायचे, आता दिवस किती आहे हे मला माहित नाही. मी 25 दिवस ते 1 महिना बोलले आहे तुम्ही, पण आज 10 दिवस झाले, आजपर्यंत रिझल्ट 100% आहे. आणि अद्रकात सहसा टेम्परेचर मध्ये बरेचसे औषधाचे रिझल्ट येत नाही, तुमचे आले. त्याच्या बाद म्हणजे असे बरेचसे औषध मी वापरून चुकलो आहे, पण येत नाही टेम्परेचर मध्ये. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद कंपनीचे. आणि एक गोष्ट काही, हे पीक असं आहे, आली तर पेटी, नाही तर पेटी म्हणजे बाकी आहे पूर्ण. म्हणजे ह्या 1 महिना जर आपण त्याला वाचवलं नाही, त्यांना पण घ्या. विदर्भात मीच एक असा आहे का पेटीनं पैसा केला याच्यात, कोटीनं केलाय विदर्भातले. एक नाही तर विदर्भात एकही याच्यात पैसा करू शकला नाही, कमी आहे विदर्भात. तुम्ही जमीन पण घेतली आता? जमीन पण घेतली, आल्याच्याच पैसा. तर असं आहे ना. आता उरला प्रश्न रिझल्टचा आपला. तर रिझल्ट मी 10 दिवसाचे तुमचे रिझल्ट आहे, 7 एकराला वापरलाय. ह्या प्लॉट 2 एकरचा, तो प्लॉट 5 एकरचा. भाऊ तुम्हाला दाखवता नाही येणार तो प्लॉट जो आता प्लॉट 20 तारखेला तिथं सोडलाय. पण तिथं आमच्या पूर्ण याच्यात कंदकुज नाही, फक्त एका एकरात जिथून पाणी गेलं तिथं. बाकीचा प्लॉट आमचा क्लिअर आहे बिण्यासाठी. बिलकुल. इथं कुठं आहे, कुठं नाही आहे, पण आपण सेफ्टीसाठी सोडलाय. आणि पण रिझल्ट आहे, म्हणजे वाढवू नाही बा. नाही तर प्लॉट एकदा वाढायला बसला 5 दिवस मध्ये प्लॉट बसते, संपून जातो. तुमचा 12 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. आणि हे दिवस घातक आहे. 15 ऑक्टोबर 20 ऑक्टोबर पर्यंत. आज तुमचं टेम्परेचर तुम्हाला सांगता येईल का? टेम्परेचर आता आज मोसम बदलला. आजचं नाही, आज मोसम बदलला. काल परवा तुमचं तसं मोबाईलवर 33 दाखवे, पण आमचं 35 पर्यंत टेम्परेचर होतं. 35 पर्यंत म्हणजे पीक असं आज जसं दिसते तसं दिसेच नाही. 35 पर्यंत. 35 दुपारचं पीक पाहणार तुम्ही तर पावले नाही, घरी चालला जाऊ. बरं, हा झाला आपला सडीचा विषय. मग तुम्हाला झाडाच्या क्वालिटीमध्ये किंवा झाडाचे, तुम्ही याला नवीन पालवी म्हणता, या नवीन पालवीमध्ये ह्या भरपूर फरक आहे तुमचा. औषधाचे तुमचे 100% रिझल्ट आहे. विषय 2 आहे. मी बोलावलं फक्त सडीसाठी, तुम्ही मला ते ऑल क्रॉप आणि हे 2 याच्यासाठी दिलं आहे, बरोबर? म्हणजे मुळी सशक्त करण्यासाठी आणि याच्यासाठी. भाऊ पुन्हा एकदा मी तुम्हाला मध्येच टोकतोय. मी इथं आलोय, एवढ्या दूरून आलोय,
आणि म्हणून खोटं बोलताय, असं करू नका. खोटं बोलायचा विषयच नाही. खोटं पहिली गोष्ट तर मला देवाचा आशीर्वाद आहे, माझ्या जीबीतून खोटं निघत नाही. तुम्ही तो शब्द काही वापरू नका, खोटं होणारच नाही. कारण आपले भाऊ, तुम्ही भाऊंचं नाव नाही माहिती मला, आम्ही जर 12 वर्ष एका धंद्यात. हेमंत भाऊ, मी तुम्हाला हेच बोललो की आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं. आपण 3 तास आल्याच्या पिकावर चर्चा कमी केली आणि आपण तुमच्या कंपनीच्या मार्केटिंग साठी बोलत नाही. 10 दिवसामध्ये आलेले जे अनुभव आहे ते आम्ही तुम्हाला प्रत्यक्षामध्ये सांगतोय. फक्त आज एकच आहे का, बरेचसे कास्तकार म्हणजे बंद्या महाराष्ट्रात अडचणीत आहे सडसाठी. उमरखेडवाल्यांचा फोन आला होता, त्यांनाही म्हणलं मी, त्यांना पहिले सांगितलं मेटॅलॅक्जिन हे ते, नंतर म्हणे ते थांबूनच नाही. मी म्हणलं तुम्ही आता आपल्याला मलाही विश्वास ठेवल्याशिवाय हे नाही म्हणलं तुमच्या कंपनीवर, तुम्हालाही नाही म्हणलं. बरोबर. पण मी सोडून 2च दिवस झाले आहे म्हणलं, मला रिझल्ट यायला टाइम आहे म्हटलं, मी पूर्ण तुम्हाला सांगू शकत नाही. आज ते 6 दिवसाच्या अगोदर ही गोष्ट मी त्यांना सांगितली होती. आता त्यांचा फोन आला, आता दिला नाही, मी क्लिअर सांगणार की बा माझी सड थांबली बा. शेतकरी मित्र, छत्रपती संभाजीनगरचे असतील, इव्हन जालना, सातारा, सांगली, जिथलेही असाल, आज विदर्भाचं तापमान हे प्रत्येकाला माहिती आहे, तापमान किती असतं ते. आज विदर्भामध्ये त्यांचं म्हणणं आहे, मी नाही म्हणत आहे, मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की 35 पर्यंत तापमान आहे. 35 पर्यंत जर तुमचं तापमान असेल, जे मराठवाड्यामध्ये इव्हन सांगली, सातारामध्ये आज 25-26, मोस्टली 27 जातं, 28 होत नाही. आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पण 28 होत नाही. आणि तिथं एवढ्या मोठ्या प्रकारची सड आहेत. आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना हेच सांगत आलो, तुमच्या भाषेतल्या कास्तकारांना, की बाबांनो, कुठंतरी एक वेळेस वापरून बघा. मी म्हणत नाही की वारंवार वापरा, पण एक वेळेस नाही वापरत तर त्या शेतकऱ्यांचे नंबर देतो ज्यांचा अनुभव. हे बघा, माझी तळमळ तुम्ही बघितली असेल, सकाळपासून माझी तळमळ कंपनीसाठी किंवा प्रोडक्टसाठी नाही. आणि आपण प्रोडक्टवरती, तुम्ही मला विचारलं कंपनीचे प्रोडक्ट किती, मी तुम्हाला सकाळपासून त्या प्रोडक्टवरती चर्चा केलेली जाणवली का? आपण पिकं पाहतोय, तुमचं आलं पाहिलं, तुमची हळद बघून आलो, तुमचे टोमॅटो बघितले, तुमच्या त्या 5 एकर मधलं आलं बघितलं. पण मी कुठेही तुम्हाला हे नाही चर्चा केली की आमच्याकडे एवढे औषधी आहेत आणि त्या औषधीनं अमुक होईल, याच्यावरती चर्चा नाही केली. आपली सकाळपासून चर्चा चालली की पिकं वाचवा, शेतकरी वाचवा. कारण पिकं वाचले तर शेतकरी वाचतील, नाही तर आमचा मराठवाडा असेल, तुमच्या विदर्भात आपण आत्महत्येचं प्रमाण बघतोय शेतकऱ्यांचं का वाढीस लागलं की आता एवढं तुम्ही खर्च करताय. 7 एकरचा प्लॉट आहे, जर कदाचित हा प्लॉट पूर्णपणे बसला तर याचा तुमचा लाखो रुपये खर्च झालेला आहे. तुमची वर्षभराचं पीक वाया जाणार, तुमची 6-7 महिन्याची मेहनत वाया जाणार. आणि त्यावेळेस तुमची मानसिकता, ठीक आहे तुम्ही समजदार लोक आहेत, तुम्ही त्या खर्चाला समजून जाल की नाही माझ्या नशिबात नव्हतं, पण परिस्थिती अशी झालेली. आता मी बघतोय, मी जवळून बघितलं त्या लोकांना की ज्यांचे पिकं 100% वाया गेली, की त्या लोकांची मानसिकता काय होती. नक्कीच शेतकऱ्याची मानसिकता आत्महत्येकडे प्रवृत्त होती. का बरं? तर एवढ्याले मोठाले पिकं एवढा खर्च करून वाया जातो. म्हणून शेतकरी मित्र, वारंवार मी सांगत राहतो, हेमंत भाऊचं माझे तर खूप या विषयावर चर्चा झाली, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता की शेतकरी वाचला पाहिजे, शेतकऱ्याला कुठंतरी लक्षात आलं पाहिजे आणि शेतकऱ्याचे पिकं वाचले पाहिजे. शेतकरी वाचणं म्हणजेच शेतकऱ्याचे पिकं वाचणं गरजेचे, आणि त्यासाठीच माझी फक्त मेहनत चालू आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल हेमंत भाऊ की मी, तुम्ही आम्हाला भरपूर टाइम दिला, त्याच्याबद्दल तुमची टाइम दिला त्याच्याबद्दल धन्यवादाचा विषय नाही. उलट मी म्हणतो की तुम्ही टाइम दिला, आम्ही तर टाइम द्यायला तयारच होतो. ऐका ना साहेब, तुमच्यासोबत चर्चा करून मला खरंच आनंद वाटला. मी तुम्हाला बोललो पण तसं, बोललो पण की तुमच्यासारखे शेतकरी जर असतील ना तर काम करायला पण मजा येते आणि ते शेतकरी डिस्टर्ब होत नाही. तुम्ही म्हणले की शेतकऱ्याची मानसिकता एवढ्या पटकन तयार करायचं तर प्रत्येक काम चर्चेतूनच आहे. कसं काय, घरी वावरात येऊन नुसतं एकटा माणूस काही नाही करू शकत, चर्चा करूनच करू शकतो. आणि मलाही तुमच्यासोबत चर्चा करून आज खरोखरच सांगतो की खूप चांगलं वाटलं. मला छत्रपती संभाजीनगरहून तुमच्या गावात 400 किलोमीटर येण्याचं जो त्रास होतो, गाडी चालवत यायचं, रात्रीचं आलो, तो मला इथं आल्याच्या नंतर, तुमच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर तो सगळं मी विसरून गेलो. इतका खरोखरच मी व्हिडिओमध्ये बोलायचं म्हणून सांगत नाहीये, पण ही रियालिटी आहे, ही रिअल कंडिशन की मी इतका आनंदी झालो तुमच्यासोबत चर्चा करून. तर तुम्ही शेतीकडं एक व्यवसाय म्हणून लक्ष देता, घरची शेती आहे करायची म्हणून लक्ष देत नाही, आणि त्यातून मला उत्पन्नच पाहिजे हे तुमच्या डोक्यात आहे. एक आमचं ध्येयच आहे. साधारण आम्ही म्हणजे मे पासून याच्या समजा या पिकाच्या माग आहे. बिलकुल. पैसा तर आता कोणी लावते, म्हणजे मेहनतही लावायला खूप कष्ट लागते. त्यात इथलं टेम्परेचर, हे ते पिकं उभे करणं, 7-7 एकराचे प्लॉट करणं. पण आम्ही हे सब असं याने हँडल करतो का काही पैसे आमचे बेण्यात होते दरवर्षी, काही वर्षे होते. आता तुमच्या याच्यावर आपला हिडू जाणारच आहे, बेण्यासाठी आपण बरेचसे ह्या भागात खूप बेणे देतो आपण, म्हणजे अनुभव आहे. आणि त्याला मार्गदर्शन 100% करतो. असं नाही का बाबा बेणं देऊन द्यायचा विषय खतम करायचा. 100% मार्गदर्शन राहते आपले. नाही, ह्याच गोष्टी तुमच्यातल्या काहीतरी मला खरोखरच मनापासून पटल्या, म्हणूनच
मी जे तुम्हाला बोललो ना की जो मला त्रास झाला किंवा माझी जी गाडी चालवताना तुम्ही बघितला रात्रीचा ऍक्सिडेंट, जी हॅरासमेंट झाली, तर मला इथं आल्याच्या नंतर मी सगळं विसरून गेलो आणि एवढा आनंदी झालो का की तुमच्यासारखे जर शेतकरी, प्रत्येक शेतकऱ्यानं जर शेतीचा तसा विचार केला तर शेती वाईट नाही किंवा पिकही वाईट नाही. नाही, शेती वाईट नाही आणि पिकही वाईट नाही, पिकही वाईट नाही, पण त्याला एक एक टाइम येते जो काढा लागते. आता हे कमी जास्त चालते, पण त्याच्यावर मग ते तुमच्यासारखे संपर्क साधणं, औषध बोलावणं, हे करणं ते करणं. हे बघा, औषधी आपण बाजूला ठेव, औषधी मॅटर नाही करत आहे, पण सगळ्यात महत्वाची आपली मानसिकता तयार होणं. आणि ती मानसिकता तयार केव्हा होईल? चर्चेतून होईल. बरोबर, मानसिकता चर्चेतून होईल, कष्टातूनही मानसिकता प्रबळ होती माणसाची, करत राहावं लागतं. आणि शेतकरी मित्र, मी तुम्हाला वारंवार हीच गोष्ट सांगतो, कोणाच्या तरी संपर्कात या. मीच नाहीये महाराष्ट्रामध्ये, अहो तुम्ही शोधलं तर तुमच्या आजूबाजूला लोक आहेत. आता मी तुमच्या विदर्भातल्या मंडळीला सांगाल किंवा वर्ध्याच्या मंडळींना सांगाल की बाबांनो, तुमच्या नुसत्या आल्यासाठीच नाही, तर ही मंडळी अशी आहेत की ह्या मंडळीकडे तुम्ही जर कपाशीसाठी विचारलं, तुमचं टोमॅटोचं पीक आहे, तुमचं हळदीचं पीक आहे, या लोकांना बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि तुम्हाला सल्ला देण्याची सुद्धा त्यांची मानसिकता आहे. अशा लोकांना तुम्ही जवळ करा. कारण भाजीपालाच करतो 4-5 वर्ष, पण त्याच्यात पेक्षा मला 1 वर्ष मी 1 एकर अद्रक लावलो. अद्रकात असं वाटलं का काही ना काही आपण करू शकतो, म्हणजे तगडं अमाऊंट भेटू शकते. आता ह्या कधी लॉस कधी हे चालते विषय नाही, पण भेटलं तर एखाद्याकडे म्हणजे तुम्ही बंपर मध्ये पैसे एकरी 10 लाख पर्यंत कमवू शकतात. त्याच्यामुळे आपण त्याचं ते धैर्य ठेवलं आणि सतत एकरभर 5 वर्ष सतत लावलं. त्याच्याबाद 2 एकर 3 वर्ष लावलं. आता आपण दोघा मिळून, ज्याची जमीन भेटली त्याची दोघा मिळून, तिघा मिळून, आता हे आमचं दोघा मिळूनच आहे 5 एकर अधिक हे भाऊ आहे अभिलाष भाऊ, याचं माझ्या 2 एकर आहे अल्लो. असं आता आपलं स्वतःचं त्याच्या 3.5 येते, त्याचं 3.5 येते. असं करून क्षेत्र आपलं वाढत चाललं. आज बघा शेतकरी मित्र, विदर्भामध्ये कुठेही तुम्हाला आल्याचं पीक सापडत नाही, वर्ध्यासारख्या जिल्ह्यामध्ये, की जिथं तापमान हे 35 डिग्री सेल्सिअस राहतं. आणि आमच्या अमोल भाऊंनी 12 वर्ष ते मेहनत घेत आहे. आता त्यांनी हेमंत भाऊंला पार्टनर केले, दोघं मिळून त्यांनी 5 एकरचा प्लॉट लावला आणि तो मोठा करताय. आणि आपण 1-2 एकर मध्ये डिस्टर्ब होतो, घाबरून जातो. का घाबरतो हे कळत नाही. कुठेतरी कोणाचा तरी सल्ला घ्या, चांगल्या व्यक्तींचा घ्या आणि त्याच्यातून पिकं उभे करा. पिकं वाया जाऊ देऊ नका. आल्याच्या पिकाला त्यांनी लावून धरलंय का, तर त्यांना माहिती आहे आल्याच्या पिकातून पैसे मिळतील. आणि या वर्षी जर त्यांचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी पैसे मिळतील, तर पिकं वाचवण्यासाठी ते धडपडताय. तेवढ्यासाठी तुम्ही पण तसं करा. तुमचाही तो प्रयत्न असू द्या की पिकं वाचले पाहिजेत. पिकं जर वाचलेत तर पैसे नक्कीच बनतील. हे शेत यांचं आहे ठाकरेचं. हे शेत आपण ज्या शेतावर उभे आहेत यांचं शेत आहे आणि यांचा अनुभव आपण घेऊ एकदा. हे नवीन पोरगा आहे, तर या म्हणे आपण अदक लावून देऊ दादा, चला म्हणलं लावून टाकू. तर बस तू म्हणलं फक्त बरोबर सपोर्ट करतो, याच्या हिमतीने आपण एवढा 2 एकराचा प्लॉट चांगला जमवलाय. फक्त कुठं एकट दुकट प्लॉट आहे. भाऊ तुमचा काय अनुभव, तुम्हाला काय वाटतं सड बद्दल? सड तर आता थांबली आहे सध्याच. तुम्ही जे औषध दिलं त्याच्यामुळे आता थोडं कंट्रोल मध्ये आहे. थोडं कंट्रोल मध्ये का पूर्णपणे कंट्रोल मध्ये आता थांबून गेले सड पूर्ण. नाही काय होतं, थोडं म्हणताना शेतकऱ्यांनी नको कन्फ्युज व्हायला. नाही ह्या दिवसात रिझल्ट भेटणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. कारण म्हणजे रिझल्ट भेटते कधी पण वातावरण बरोबर पोषक असल्यावर भेटते, नाही तर रिझल्ट भेटत नाही. पण वातावरण अनुकूल नसूनही रिझल्ट भेटले. 10 दिवस झाले ह्या क्षेत्रात. त्याच्या म्हणजे म्हणूनच म्हणतो की आज रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांना टाइम न घालता आता सध्या तरी 15 दिवस ह्या औषधावर काढून घ्या, हे माझं म्हणणं आहे. 15-20 दिवस. म्हणजे कोणत्या औषधावर नाव सांगू शकता? ऑलक्रॉप आणि आपलं कोणतं आहे अल्ट्रासीड. शेतकरी मित्र, मी त्यांना बोललोय नाही की तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणाल. शेतकरी स्वतः सांगताय तुम्हाला का, तर त्यांच्याकडे तापमान आहे 35 डिग्री सेल्सिअस, आपल्याकडे तापमान आहे 25-26 डिग्री सेल्सिअस. आणि 35 डिग्री सेल्सिअस मध्ये आणि आज दोघा फोन आले आहे मला, ते तुम्ही नंबर ग्रुपवर टाकला असं. हो तुमच्या इकडले दोघा दिगाचे, त्यांना मी सांगितलं, तुम्ही म्हणलं रिझल्ट काल फोन आले. तुम्ही म्हणलं मला रिझल्ट आले आहे, 10 दिवस झाले, काल 9 दिवस झाले होते. हे दिवस बिंदास आता आपले ह्या आल्याच्या एकरी 4,000 कितीचा उन्हाला आपला डोस 4,400चा आल्यासाठी काही खूप महाग नाही. म्हणलं तुम्ही एक डोस देऊन तुमचे 20 दिवस 25 दिवस निघत असाल, पुढे थंडीच पडणार, काही विषय नाही. म्हणलं तुम्ही हे इथले दिवस काढून टाका बिंदास. तो का प्रत्येक कास्तकार दांदरते. आणि हे पीक म्हणजे काही साधं नाही, एवढी केलेली मेहनत, एकरी 1 लाख रुपये प्रत्येकाला खर्च आहे. याच्यापासून फायदा म्हणलं कमी खर्चात कोणाच होत नाही. तर एवढा पैसा आपला गेल्यापेक्षा पुन्हा पुढचं येणारं पीक भाव अधिक कसे राहते काय राहते हे याच्यापेक्षा म्हणलं आज तुम्ही एकरी 4,000चं औषध सोडून हे करून टाका.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, शेतकऱ्यांना हेच सजेस्ट करायचंय की औषध सोडा, जेणेकरून ज्याच्या वावरात प्लॉट पॅचेस आहे त्यांनी सोडावं. ज्याचा आता क्लिअर आहे त्यांनी इथली रिस्क नाही घेतली चालते. पण ज्याच्या पॅचेस आहे त्यांना जरूर सोडावं. ज्याच्या वावरात पॅचेस आहे त्यांना जरूर सोडावं. म्हणजे ह्या पॅचेस तिथुरी धावणार नाही, पुढे वाढणार नाही. जो तुमचा अनुभव. हो, माझा. शेतकरी मित्र, विदर्भातले आपले अमोल भाऊ तिडके, आर्वी तालुका आहे त्यांचा, परत मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यांनी ते स्वतः सजेस्ट करताय, मी त्यांना सांगितलेलं नाही, कारण मी त्यांच्यासोबत सकाळी 9 वाजल्यापासून तर आत्ताच जवळजवळ पाऊण होत आलाय, आम्ही सोबत आहोत. आणि आमची ह्या विषयावरती सखोल चर्चा झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही चर्चा केली. मला वाटतं की मी खूप दिवसानंतर, आणि मी यांचा एक व्हिडिओ पाहिला सरांचा आणि विश्वास ठेवला. आता माझ्यापाशी पर्याय नव्हता, काही पॅचेस वाढून राहिले होते. तुम्ही कष्टकरापाशी दुसरा पर्याय कोणताच नसते, अंदीत पैसा घालणार आणि विषय क्लोज करणार. पण आज 10 दिवस झाले, आज ऑटोला रिझल्ट आला बा. इथं रिझल्ट नसता आला तर आज आपण अधिक धडपड केली असती, दुसऱ्याचं काहीतरी पाहिलं असतं आणि तिसरं सोडलं असतं औषध. पण आज आपण याच्यावर स्टॉप आहे. हे औषध आता रिझल्ट चांगले. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्हाला हे सुचवायचं की 4 औषधं वेगळे वापरण्यापेक्षा एकदा हे वापरा. शेतकरी मित्र, हे मी नाही सांगत, शेतकरी स्वतः बोलताय. औषध भरपूर आहे, तसं नाही. पण 4 दिवस इथं 4 दिवस तिथं असं करता करता आपले बरेचसे पैसे चालले जाते. असं होते. लक्षात घ्या, मी नाही बोलत आहे, हे स्वतः शेतकरी सांगताय की 50 औषधं वापरण्यापेक्षा एकच वापरा. आणि मी औषधावर आज बोललोय कारण ते बोलताय, पण आमची चर्चा औषधावरती झालीच नाही. आमची शेवटी चर्चा झाली की औषध कोणतं आहे, काय. हे लोक तर कंपनीचे आहे, विषय साहेब जरी जवळचे, पण जवळचे म्हणजे फक्त बोलणं आहे. पण मी तर म्हणतो हे असे औषध निघालाच पाहिजे, नाही तर पुढे भविष्यात जमीन आता आमच्यापाशी वापरायला आहे नाही. ह्या आता यंदा याचं 4 एकर क्षेत्र आहे, इथं जर हे लागलं, पॅचेस पडले, पुढच्या वर्षी ह्या तिथं लावून, अधिक इथं आलं, इथं पॅचेस लागल्यावर असे जर औषधं नसले, इथं आलं लागणंच आहे. तिसऱ्या वर्षी लागणार. मग औषध जर आपल्यापाशी नाही तर आपण आलं लावू शकणार. म्हणून अशी औषधं निघाले पाहिजे आणि अशी औषधं आपल्याला आवश्यकता आहे ह्या औषधाची. हो, म्हणजे असं औषध जर तुम्ही एखादं रामबाण जर काढलं तर ह्या म्हणजे 100% वापरायला आपण आलं लावू शकतो. नाही तर माझं घरचं वार आता आल्या लवलू खराब झालाय. म्हणजे आपण डेअरिंग तेव्हाच करू ज्यावेळेस आपल्याला काहीतरी माहिती आहे की औषध आहे, तेव्हा आपण नाहीतर भरपूर जमिना किती पाहणार आहे लोकांच्या, नाही बघू शकत. आणि प्रत्येक जमिनीत जर कदाचित वारंवार ते पीक तुम्ही घेत राहिले आणि त्याचे जर असंच आलंच सड लागत राहील, तर एक दिवस आलं संपून जाईल, त्याच्यातून तुम्हाला पैसा मिळतोय. अशी पिकच. आणि म्हणून सांगतो शेतकरी, 3 वर्ष जर गॅप दिली तसंही आल्यामध्ये सर तर येणेच आहे, आवरेज पण कमी बसते. म्हणून सांगतो शेतकरी मित्र, पिकं वाचवा एवढ्यासाठीच म्हणतो की आल्याच्या पिकातूनच पैसा मिळतो. जसं हे सांगताय की एकरी 10 लाख, कधी कधी 15-20 लाख मिळून कधी होते, कधी पैसा मिळते. पण जे अवरेज तुम्हाला कपाशी, सोयाबीन, मकातून नाही मिळत, ते आल्यातून मिळतं. तुम्ही जर सरासरी 5 वर्षाची काढली तर आल्यातून प्रत्येकानं आला तर क्षमता पाहूनच रिस्क घ्यावी. हे एक विनंती. आपली क्षमता पाहून कोणी किती काही लावायचं नाही, क्षमता पाहिजे ना रिस्क घ्यायला. बिलकुल शेतकरी मित्र, आमच्या अमोल भाऊंनी तुम्हाला पुन्हा आमच्या इकडे मार्केटिंगची काहीच सोय नाही. तर तिकडल्या भागात डायरेक्ट तेच लोक असे पट्टा घेऊन घेते 2 एकराचा मराठवाड्याकडे आणि एकशे बोलून देते काय भाव आहे आजचा, तर तेच काढते, त्याच लेबर राहते. आमच्या इकडे स्वतः धुवा, स्वतः याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त मेहनत आहे आम्हाला. आमच्यापेक्षा रिस्क पण जास्त, जास्त आहे. स्वतः धुवा, छोटा माल म्हणजे आरी पुलवा 2-2 क्विंटल टाका, अमरावती 4-5 क्विंटल टाका, 10 क्विंटलच्या वर तर मार्केटिंग होत नाही कधी. शेतकरी मित्र, तुमच्या इकडे कसं 100 क्विंटल एकाच दिवशी माल चालला जातो. नक्कीच चालला जातो. शेतकरी मित्र, एवढी दयनीय अवस्था असताना मार्केटची, तरी अमोल भाऊंनी आल्याचं पीक घेतलं. म्हणजे याच्यावरनं तुम्ही पण अंदाज करू शकता की आल्याच्या पिकाची डिमांड काय आहे. का तर आल्याच्या पिकातून जो पैसा बनतो तो कुठल्याही पिकातून बनत नाही. म्हणून म्हणतोय की आल्याचं पीक वाचवा. काय होईल, तुमची यावर्षी मानसिकता खराब झाली तर तुम्ही पुढच्या वर्षाला आलं लावणार नाही. माहिती नाही, पुढच्या वर्षी 10,000 पण भाव होऊ शकतो या 1000 पण होऊ शकतो. पण आल्याचं पीक जगवण्यासाठी प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला हे सांगेन, सध्या जे कास्तकारचे स्पॉट लावले आहेत त्याने तर पहिले औषध आणून सोडून द्यावे, ज्याचे स्पॉट लागले आहे त्यांनी. दुसरा विषय झाला का आता माझ्यासारख्याची व्हिडिओ पाहून कोणाची इच्छा झाली लावायची तर त्यांनी माझ्यासारख्याचं मार्गदर्शन घ्यायचं आणि थोडं याच्यात उतरायचा प्रयत्न करायचा. असं नाही का मंडी झोपली तर 10 वर्ष झोपते, पडली 10 वर्ष पडते. हे चढ उतार चालूच राहणार, आयुष्यभर चालूच राहणार. तो विचार न करता आपल्या जमीन आपल्याविषयी किती आहे, आपण शेती करतो का रिअल मध्ये, आपण टाइम किती देऊ शकतो, नाही आपलं क्षेत्र दुसरं आहे ना आलं लावणं हे काही चांगली गोष्ट आहे. आपण भलत्याच क्षेत्रात पैशासाठी निवय आलंच लावून द्यायचं, असं करायचं नाही. असं नका करू. आपण 2 दिवस वावरात जाऊ शकतो वर्षातून आलंच लावून देऊ पैसे आहे म्हणून, असं नाही करा. ज्या शेतकऱ्यांना आल्याचा अनुभव आहे त्यांनी लावायला अनुभव आहे, किंवा आता 4 एकर ह्या हेमंतबाबूची जमीन आहे, शेतीच करायची आहे, तर मग
थोडं थोडं लावू शकते ना, हो ना, हो ना. असं आहे ते. किंवा तुम्ही रेग्युलर शेतीत काम करणाऱ्या करणार, शेतकऱ्यांनी हा. लावायलाच काय त्यांनी हरकत जास्त नाही. पैसे कुठून येईल त्यांनी विचार करायला पाहिजे. हा असं आहे. चालेल. धन्यवाद अमोल भाऊ. धन्यवाद. तुम्ही खूप खूप वेळ दिला आणि खूप आमच्या शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. शेतकरी मित्र, एक वेळेस अमोल भाऊंनी सांगितलंय म्हणून नाही, पण एक वेळेस तुम्ही 4 शेतकऱ्यांना विचारा, अनुभव घ्या प्रोडक्टचे, आणि प्रोडक्ट मध्ये जर 4 शेतकऱ्यांनी सांगितले की रिझल्ट आहे, आणि कोणी ग्रुपनं जर येत असन धनोडी बहादरपूर हा. तहसील आर्वी जिल्हा वर्धा हा. प्लॉटवर व्हिजिट करायला येऊ शकता. आपल्यापाशी 4 एकर प्लॉट बेण्यासाठी 1 नंबरचा प्लॉट आहे. तुम्ही बघितलाय बघितलाय ना? हो हो. तर आपण यंदा बेण्यासाठी स्पेशल केला आहे. हा. आणि जिथं आता हे आता आपण हे केलं तर याच्यातलं आपण बेणं न देता चांगलं याच्यातलं बेणं विश्वास, म्हणजे आपण करतो कोणची गोष्ट इमानदारीनं. विदर्भातल्या शेतकऱ्यांना तरी सांगा, ज्याला लागवड करायची, तर अमोल भाऊचा नंबरही मी तुम्हाला शेअर करतो. शेतकरी मित्र, जर कदाचित आजूबाजूच्या जवळच्या शेतकऱ्यांना कोणाला जर बेणं लागत असेल तर बेणं अमोल भाऊकडे नक्कीच भेटेल. मी तुम्हाला लागलं तर त्या 4 एकरच्या प्लॉटचा पण व्हिडिओ करून टाकतो. त्यात कुठल्याही प्रकारची सड नाही, प्लॉट चांगला ग्रोथ मध्ये आहे, बेणंही तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळेल. आणि अमोल भाऊचा नंबर शेअर करतो, त्या नंबरवरती तुम्ही पाहिजे तर कॉल करा, तुम्हाला इथं बेणं नक्कीच मिळेल. आणि धन्यवाद अमोल भाऊ, धन्यवाद.